नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत मस्त झणझणीत असा पाटवडी रस्सा. जर घरात भाजीला काही नसेल तर अगदी आयत्या वेळेलाही भाजी आपण झटपट अशी तयार करू शकतो, अगदी घरच्या साहित्यात. तर सर्वात आधी इथं मी खोबरं घेतलेलं आहे. 4 ते 5 जणांच्या प्रमाणात मी भाजी बनवते. तर त्यासाठी मी इथं पाव वाटी खोबरं चिरून घेतले, पातळ असे काप करून घेतलेत आणि तेल न टाकता छान खरपूस असे हे भाजून घ्यायचे आहेत. तर खोबरं छान इथं आता भाजून झालेलं आहे. अगदी मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे भाजीला रंग छान येतो आणि चवही छान येते. खोबरं भाजून झालं आहे. आता आपण इथंच लगेच कांदा पातळ असा उभा कांदा चिरून घेतलेला आहे. इथं मी 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत. ते कांदे छान असे मस्त भाजून घ्यायचे आहेत. आता जर तुम्हाला स्मोकी फ्लेवर असा हवा असेल तर तुम्ही गॅसवरही कांदे ठेवून भाजू शकता. याच्यामुळे छान अशी चव येते, गावरान चव येते भाजीला. आता इथं थोडंसं तेल टाकून ही कांदे छान असे मस्त ब्राऊन रंगावर भाजायचे आहेत. कांदा इथं छान आपण आता भाजून. तर आता आपण पाटवडी बनवण्यासाठी मी तर 1 वाटी गच्च भरून बेसन घेतलेलं आहे. त्याच्यातच चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेलं आहे. हळद घालायची पाव चमचा आणि याच्यात थोड्याशा ओवा घालायच्यात. ओव्यामुळे पाटवडी पचायलाही हलकी होते आणि चवही छान येते. आणि छान पाटवडी नरम व्हावी म्हणून थोडंसं याच्यात मी तेल घातलेलं आहे. 1 ते 1.5 चमचा तेल घातलेलं आहे. आता छान याला व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त आपण याचा घट्टसर असा गोळा मळून घेणार आहोत. अगदी पाण्याचा कमीत कमी वापर करून छान असा गोळा मळून घ्यायचा आहे. अगदी घरात भाजीला काही नसेल तर तुम्ही अगदी 1 वाटी बेसनपासून पूर्ण परिवारालाही भाजी बनवू शकता. अगदी नॉनव्हेजलाही मागे टाकेल अशी भाजी. एखाद्या वेळेस जर तुमचं झणझणीत खायची इच्छा झाली आणि घरात भाजीला काही नसेल तर तुम्ही ही एकदा पाटवडी रस्सा नक्की ट्राय करा. तर आता मी छान असं सर्व काही आपण मसाले इथं पिठाला चोळून घेतलेले आहेत आणि थोडं थोडं पाणी घालून छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. न थापता न वाफवता अगदी झटपट अशी आपण इथं पाटवडी बनवणार आहोत. तर आता अगदी थोड्यासाच पाण्याचा वापर करून छान असा घट्टसर गोळा मळायचा आहे. घट्ट असा गोळा मळल्यामुळे आपली पाटवडी छान होते आणि पटकन शिजते. आता तुम्ही पाहू शकता मस्त असा इथं घट्ट मी गोळा मळून घेतलेला आहे. गोळा छान मळल्यानंतर आपण याला आता 5 ते 10 मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण आता आपली पुढची तयारी करून घेणार आहोत. आता मी तो गोळा झाकून ठेवलेला आहे. आपले कांदेही छान भाजून झालेले आहेत. आता मी तो गॅस बंद केलेला आहे आणि आता लगेच आपण हे कांदे काढून घेणार आहोत. आता आपण मसाल्याचं सर्वात आधी आपण वाटण बनवणार आहोत. तर खोबरं आधी आपण वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. पाणी न टाकता छान असं खोबरं वाटून घेतलेलं आहे. अगदी बारीक असं वाटण तयार झालेलं आहे. लगेच त्याच्यात 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 ते 1.5 अद्रक आणि आपण जो भाजून घेतलेला कांदा आहे तो याच्यात घालायचा आहे आणि पहिल्या वेळेस पाणी न टाकताच छान असा मसाला बारीक करायचा आहे. त्यानंतर लागलं तेवढं पाणी घालून छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता सर्वात आधी आपण इथं पहिले पाटवडी लाटून घेणार आहोत. तर आपण थोडंसं पोळपाटाला तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही तेलाऐवजी पीठ लावून ही पाटवडी लाटू शकता, पण मी तेल लावूनच लाटून घेते आणि मस्त अशी आपण जशी पोळी लाटतो ना त्याचप्रमाणे छान अशी बारीक लाटून घ्यायची आहे. बारीक लाटल्यामुळे पाटवडी छान अशी पटकन शिजते आणि खायलाही छान लागते. तर तुम्ही पाहू शकता पोळीपेक्षाही बारीक मी इथं पाटवडी तयार केलेली आहे. आता तुम्ही हव्या त्या आकारात ह्या पाटवड्या कापू शकता, चौकोनी किंवा तुम्ही डायमंड शेपमध्ये या कापू शकता. तर लगेच आपण इथं पाटवडी कापून घेणार आहोत. तर मी इथं डायमंड शेपमध्ये पाटवडी कापून घेते. तुम्हाला जेवढी साईज हवी असेल तुम्ही तेवढी ठेवू शकता, पण शक्यतो थोडी साईज मोठीच ठेवा म्हणजे भाजीमध्ये शिजल्यानंतर छान आपली पाटवडी इथं तयार होते. तर मस्त आपली पाटवडी इथं जास्त जाडही नाही आणि बारीकही नाही. इथं पाटवड्या आपल्या आता लाटून तयार झालेल्या आहेत. आता आपण भाजी करणार आहोत. तर सर्वात आधी इथं कढईमध्ये मी 4 ते 5 चमचे तेल घातलेले. तेल हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता.
तेल थोडंसं कोमट झालं का लगेच आपण याच्यात आता मसाले घेतलेले आहेत. मी तर कश्मीरी लाल मिरची पावडर आणि त्याच्यातच जी घरगुती लाल चटणी असते वापरायची ती घेतलेली, धना पावडर आणि काळा मसाला घेतलेला 1 चमचा. आता तेल कोमट असताना सर्वात आधी आपण तेलात मसाले परतून घेणार आहोत आणि त्यानंतर जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. कोमट तेलामध्ये मसाले घातल्यामुळे छान अशी तर येते भाजीला. आता आपण जे वाटून घेतलेलं वाटण आहे ते घालायचं आहे आणि छान तेल सुटे तोपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. तर अगदी मस्त घरात पूर्ण भाजीचा पूर्ण मसाल्याचा घमघमाट सुटलेला आहे. तर आता छान असं तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण परतून घेणार आहोत. थोडंसं आधी आपण मसाल्याचं भांडं होतं ते धुवून याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान असा हे मसाला एकजीव करून घ्यायचा आहे. आता थोडंसं मी याच्यात पाणी घातलेलं आहे आणि गॅसच्या लो टू मिडियम फ्लेमवरच हा मसाला छान शिजून घ्यायचा आहे. आपण सर्व काही जिन्नस भाजून घेतलेले आहे त्याच्यामुळे मसाला जास्त परतवण्याची आवश्यकता नाही आहे. आता लगेच साईडला पाणी गरम करून घ्यायचं आहे. कधी भाजी बनवताना गरम पाणीच घालायचं आहे. गरम पाणी घातल्यामुळे छान अशी भाजीला तरी येते. आता आपण जी पाटवडी लाटून घेतलेली आहे ती ना कधी भाजी बनवताना पाटवडीची भाजी बनवताना रस्सा थोडा जास्तच करायचा आहे, म्हणजे आपण जी पाटोळी लाटून घेतलेली आहे तिला शिजायलाही पुरेसं पाणी लागतं. तुम्ही बनवणार आहात त्याच्यापेक्षा थोडं एखाद ग्लास पाणी जास्त टाका. आता इथं मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठही घातलेलं आहे. तर छान अशी उकळी आल्यानंतर याच्यात आपण जी लाटून घेतलेली पाटवडी ती सोडायची आहे आणि आता याला 10 ते 12 मिनटं छान असं शिजून घ्यायचं आहे. आता एकूण 10 ते 12 मिनटं भाजी शिजायला वेळ लागलेला आहे आणि आता पाटवडी कशी शिजली ते लगेच चेक करून घे. तर 10 ते 12 मिनटात इथं पाटवडी छान शिजून तयार झालेली आहे. अगदी मस्त आपली झणझणीत इथं पाटवडी रस्सा तयार झालेला आहे. आता गरमागरम आपली इथं भाजी तयार झालेली आहे. आवडीनुसार याच्यावर कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त गरमागरम ही भाजी सर्व करायची आहे. जर अचानक कधी पाहुणे येणार असतील आणि घरात भाजीला काही नसेल तर तुम्ही हा बेत बनवू शकता. तर वरून मस्त हिरवीगार अशी भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. आता छान आपली इथं पाटवडी रस्सा तयार झालेला आहे. तर आता आपण लगेच प्लेटिंग करून घेणार आहोत. तर तुम्ही हिला भातासोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत कशाही सोबत खाऊ शकता. तर आपला इथं मस्त झणझणीत असा पाटवडी रस्सा तयार झालेला आहे. तर सर्वात आधी पहिले पाटवडी घालायची आहे, त्यानंतर त्याच्यावर हवा तेवढा रस्सा घालायचा आहे. मस्त भाताबरोबर पोळीसोबत तुम्ही या नॉनव्हेजपेक्षाही भारी थाळीचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.